नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? अपेक्षा करते की खूप मजेत असणार. तुमचं आपल्या हॅपी होम विथ सोनाली या यूट्यूब चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत करते. तर मैत्रिणींनो, तुम्हाला तर माहितीच आहे की मला गार्डनिंगची आवड आहे. माझ्याजवळ खूप जास्त झाडं नाही आहेत, कारण की आमचं रेंटेड हाऊस आहे. ज्याही वेळेला स्वतःचं घर होईल तेव्हा तुम्हाला खूप जास्त झाडं बघायला मिळतील आपल्या चॅनलवरती. पण जेवढेही आहेत तेवढेही मी ती जपण्याचा प्रयत्न करते. तर हा मनी प्लांट असाच अस्ताव्यस्त वाढत होता आणि त्याचा जो प्लांटर आहे ते मातीचं आहे आणि खूप छान ॲट्रॅक्टिव्ह आहे. मला बऱ्याच दिवसांपासून वाटायचं की आपण याचं काहीतरी बनवू शकतो असं, किंवा याला जरा डेकोरेट करू शकतो. तर मी आज सुरुवातीला काय केलं की हा मनी प्लांट आहे ना व्यवस्थित बांधून घेतला. तर खूप वेळा असं होतं की कामाच्या दगदगीमध्ये ना ह्या झाडांमध्ये थोडासा वेळ घालवला की मलाही खूपच फ्रेश वाटतं आणि माझी जरा चिडचिड कमी व्हायला लागते. म्हणूनच मी या झाडांमध्ये दिवसातून 5-10 मिनिट तरी वेळ घालवत असते. बघा, कोणाला कसली आवड असते, कसली आहे, तर आपल्याला जोही छंद असेल तो जोपासायला पाहिजे. कोणाला पेंटिंगची आवड असते, कोणाला रेसिपी छान छान नवीन रेसिपी बनवायला आवडतं. ज्याही गृहिणीला जेही काम आवडत असेल दिवसातून 5 मिनिट तरी त्या कामामध्ये आपण घालवायला पाहिजे. त्यामुळे आपल्याला स्ट्रेस फ्री वाटायला लागते असं मला वाटतंय. बघू तुम्हाला कसं वाटतंय, कमेंटमध्ये मला सांगा. तर हा जो प्लांटर आहे हा मातीचा आहे. तर मी जरा सध्या आहे ना कलर द्यायचं काम करत होती घरामध्ये म्हणजे काही लोखंडी वस्तू होत्या, त्यांना गंज लागून चालला होता. काळा कलर आणला, म्हटलं त्यांनाही काळा कलर करून घेऊ, कारण की आम्ही रूम शिफ्टिंग करणार होतो. तर हा जो व्हिडिओ आहे ना हा रूम शिफ्टिंगच्या अगोदरचा आहे आणि खूपच व्हिडिओ आहे ना एडिटिंग करायचे बाकी आहेत. कामाच्या दगदगीमध्ये किंवा रूम शिफ्टिंग केल्यावरती किती काम पुरतं हे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. त्याच्यामध्ये बरेच व्हिडिओ शूट करून एडिटिंग करायचे बाकी राहिलेले आहेत. तर ते व्हिडिओ एडिटिंग करून हळूहळू तुमच्यापर्यंत येतीलच. पण ह्या व्हिडिओंना उशीर होतो आहे, त्याच्यामुळे मी तुमची माफी मागते. तर बघा, हा आधीच्या रूममधला व्हिडिओ आहे. तर याला मी आधी कलर देऊन घेतला, काळाच कलर देऊन घेत आहे, कारण की घरात आत्ता तोच ॲवेलेबल आहे. बाकीच्या वस्तूंनाही काळाच कलर दिला, थोडासा उरत होता. आणि काळ्या कलरवरती नंतर कोणतीही डिझाईन केली व्हाईट कलरने तर ती खूप ॲट्रॅक्टिव्ह दिसते, म्हणून म्हटलं की काळाच कलर देऊन घ्यावं. आणि मातीची कुंडी आहे ती, म्हणून तिला काळा कलर दिला तरीसुद्धा ती खूप हीट जनरेट नाही करणार, कारण की प्लास्टिकच्या कुंडीला काळा कलर देऊ नये, कारण त्याने काय होतं की ती खूप तापते आणि आतील झाडाला हानी पोचते. तर मातीच्या कुंडीला तसं काही होत नाही, म्हणून काळा कलर दिला तरीही चालतं. तर सगळ्यात आधी इथे कलर देऊन घेत आहे. कलर दिल्यानंतर याला काय डेकोरेट करायचं आहे किंवा काय करणार आहे का नाही आहे हे आत्ता तरी माझ्या काहीच डोक्यात नाही आहे, कारण की मी एक काम धरते पण नंतर माझ्या पुढे इतके कामं उभे असतात की ते कामसुद्धा मला अर्धवट सोडावं लागतं आहे. आणि रूम शिफ्टिंग व्हायचे फक्त 2च दिवस बाकी होते तेव्हाचा हा व्हिडिओ आहे. म्हणून इथून पुढे ह्या प्लांटरला मी काय डेकोरेशन करेल काहीच सांगता येत नाही आहे. परंतु मी आत्ता कलर पूर्ण करून घेतलेला आहे आणि मुलंही शाळेत गेलेले होते, म्हणून हा कलर खूप कमी वेळामध्ये देऊन झाला. नाहीतर ते आलेच असते मध्ये मध्ये कलर देण्यासाठी. आता ही कुंडी मी उन्हामध्ये ठेवते, थोडासा कलरही वाळेल, कारण ऑइल पेंट कलर आहे, त्याला सुकायला टाईम लागेल. आणि त्याचबरोबर बाकीच्याही वस्तूंना कलर देऊन घेतलेला होता, म्हणून त्याही वस्तू उन्हातच पडलेल्या होत्या. तर बघू आता याच्या पुढं आपण याचं काय बनवणार आहोत असं, ते तर मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे. तर त्यानंतर आम्ही रूम शिफ्ट केली आणि त्या दरम्यान मला आहे ना हे असं एक पोतं सापडलं. तर बघा, याचा आडवा व्हिडिओ व्हायच्याऐवजी उभाच तयार झालेला आहे, म्हणून आता तोच तुमच्यासोबत शेअर करते. तर पोतं पडलेलं होतं. मग बऱ्याच वेळा नर्सरीमध्ये मी मॉस्टिक बघितलेलीच होती, घ्यायचाही विचार चालूच होता, पण जरा डिले होत होतं. मग म्हटलं ह्या पोत्यापासूनच आपण मॉस्टिक बनवून घेऊया. मग मी एक काठीही घरात पडलेलीच होती, मग ही मॉस्टिक बनवायला सुरुवात केली आणि छान अशी तयारही होत होती. मग असं पोतं वाळून घेतलं, त्याला बांधून घेतलं आणि मॉस्टिक ही तयार झाली. तर मग मी काय केलं की पूर्णपणे व्यवस्थित बांधून घेतली आणि तीच काठी आहे ना व्यवस्थित कुंडीमध्ये खोसून घेतली. तर घरच्या घरी अशी मॉस्टिक तयार झालेली आहे. तर बघा, याचा उपयोग तर तुम्हाला माहितीच आहे मॉस्टिकचा काय असतो. तर ही प्लांटला हायड्रेट ठेवण्याचं काम करत असते, पाणी स्टोअर करून ठेवते. त्याच पद्धतीने हे पोतंसुद्धा तुम्हाला कुठेही आरामशीर भेटून जाईल. तर याला आम्ही पोतंच म्हणतो. म्हणजे मला तरी हाच शब्द माहिती आहे की याला पोतं असं म्हणतात. हे बटाट्यावाल्यांकडे, भाजीवाल्यांकडे आरामशीर मिळून जातं. त्यांच्याकडे त्यांना 5-10 रुपये दिले तरीसुद्धा ते आपल्याला लगेचच देऊन टाकतात. तर इथे होतं, बघितलं, म्हणून माझ्या डोक्यात आलं की आता आपण याला मॉस्टिक बनवून घेऊया ह्या प्लांटला.
मनी प्लांटला आणि मग बाकीची कुंडी डेकोरेट करायचा वेगळा विचार होता, परंतु तो अजून तरी मी डेकोरेट केलेली नाही आहे. याला नॉनस्टिक व्यवस्थित बांधून घेतली. अशा पद्धतीने घरच्या घरी वस्तूंचा आपण उपयोग करून घेऊ शकतो. आज मी हे पोतं फेकून दिलं असतं, पण याचा छान असा उपयोग झालेला आहे. तर कोणतीही वस्तू घरातून फेकून देण्याच्या अगोदर एकदा विचार करा की वस्तू आपल्याला कुठे उपयोगी येऊ शकते आणि त्यानंतरच निर्णय घ्या की हिला फेकायचं आहे का नाही, नाहीतर असा काहीतरी छानसा उपयोग होऊ शकतो. तर बघा, घरच्या घरी ही मॉस्टिक तयार झालेली आहे. कशी वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि छान छान अशा कमेंटसुद्धा करा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.